नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद चौथा अध्याय 11 स्वयंभू म्हणूनचा उपदेश, श्लोक नंबर 23। अव्यक्तस्य प्रमेयस्य नानाशक्त्युदयस्य च न वै चिकीर्षितं तात को वेदाथ स्वसंभवम्। अव्यक्तस्य प्रमेयस्य नानाशक्त्युदयस्य च न वै चिकीर्षितं तात को वेदाथ स्वसंभवम्। अव्यक्तस्य प्रमेयस्य नानाशक्त्युदयस्य च न वै चिकीर्षितं तात को वेदाथ स्वसंभवम्। अव्यक्तस्य प्रमेयस्य नानाशक्त्युदयस्य च न वै चिकीर्षितं तात को वेदाथ स्वसंभवम्। अव्यक्तस्य अव्यक्ताच्या अप्रमेयस्य दिव्यत्वाच्या नाना विविध शक्ती उदयस्य जे उत्पत्ती करतात त्या भगवंतांच्या च तसेच न नाही वै खचित चिकीर्षितम योजना तात प्रियपुत्र कह कोण वेद जाणू शकतो अथ म्हणून स्वतःचे संभवम मूळ। भाषांतर है, परम सत्य अर्थात परम दिव्य भगवंत परम सत्य अर्थात परम दिव्य भगवंत अपूर्ण इंद्रिय गम्य प्रयत्नाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाच्या कधीही अधीन होत नाहीत। तसेच त्यांना प्रत्यक्ष अनुभवानेही जाणणे शक्य नाही। ते अखिल भौतिक शक्ती सारख्या अनेकविध शक्तींचे स्वामी आहेत आणि कोणीच त्यांच्या कृती व योजना जाणू शकत नाही।
म्हणून असा निष्कर्ष काढला पाहिजे की ते जरी सर्व कारणांचे मूळ कारण असले तरी आपण त्यांना मानसिक तर्काच्या बळावर जाणू शकत नाही. मागचे काही दिवस आपण वाचत आहोत की स्वयंभू मनू आपल्या नातवाला ध्रुव महाराजांना परत एकदा तेच वैदिक ज्ञान देत आहेत जे भगवंतांनी ध्रुव महाराजांना ऑलरेडी दिलेलं आहे. हे ज्ञान जे असतं ना, हे ज्ञानच श्रीमद भगवद्गीता असत. भगवद्गीता आणि भागवतम, भगवद्गीतेच रिपिटेशन असतं भागवतम मध्ये, कथा स्वरूपामध्ये. आणि ह्या ज्ञानामध्ये प्रत्येकाला एक्सपर्ट व्हायलाच लागतं. एखादा व्यक्ती म्हणेल की मी ज्ञानी नाही आहे, मला अभ्यास लक्षात ठेवणे वगैरे जमत नाही, परंतु लक्षात ठेवणे, अभ्यास करणे, श्लोक लक्षात ठेवणे याचा ज्ञानाशी काही संबंध नसतो. ज्ञान ग्रहण करणे याचा अर्थ असतो की ज्ञानाचा निष्कर्ष मान्य करणे. आणि कोणतेही ग्रंथ घ्या, पुस्तक घ्या, अगदी भौतिक जगातलं एखादं पुस्तक जरी घेतलं तुम्ही तरी त्याचा निष्कर्ष हा 1-2 वाक्यात कोणालाही सांगता येतो. आणि तो जर स्वीकार केला, आपण मान्य केला, याचा अर्थ ते पूर्ण ग्रंथ मान्य केलं. निष्कर्षाला स्वीकार करणे, मान्य करणे म्हणजेच त्याप्रमाणे वागणे. आजच्या या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाचा पॉइंट सांगितलेला आहे. प्रभुपाद देखील खूप मोठा तात्पर्य देतात. हाच पॉइंट मागचे 3-4 दिवस स्वयंभू म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आज थोडस स्पष्ट सांगतायत की भगवंत अचिंत्य आहेत. काल परवा पण तेच वाचलं आपण, भगवंत अचिंत्य आहेत. त्यांची अचिंत्य शक्ती कशी काम करते आपण कल्पना करू शकत नाही. ऑफकोर्स भौतिक इंद्रियांनी आणि भौतिक इंद्रियांच्या अनुभवाने तर भगवंतांना जाणणे शक्यच नाही, कारण भौतिक इंद्रिय अपूर्ण आहेत. त्यामुळे जो कोणी म्हणतो मला या डोळ्यांनी भगवंत दिसतील तेव्हाच मी मान्य करेन, मूर्ख आहे. कारण या डोळ्यांनी भगवंत कधी दिसणारच नाही. डोळेच भौतिक आहेत, भगवंत भौतिक नाहीत. तर भगवंतांना वाणीतून, श्रवणातून बघायचं असतं. आणि ज्या दिवशी आपल्याला हा सिद्धांत, हे ज्ञान, या ज्ञानाचा निष्कर्ष पटेल, ते आपण स्वीकार करू, त्या दिवशी आपल्याला भगवंत कणाकणामध्ये सगळीकडे दिसायला लागतील. कालच्या मूवी मध्ये तेच. महाअवतार नरसिंह बघायला गेलो होतो आम्ही काल. त्याच्यामध्ये देखील भगवंत ध्रुव महाराजांना तेच सांगतात की मी सगळीकडे आहे. ऑफकोर्स सगळीकडे याचा अर्थ असा नाही की मला आकारच नाही किंवा मी अव्यक्त आहे. मी व्यक्त पण आहे, मी साकार पण आहे, परंतु मी सगळीकडे आहे. ज्या भक्ताला या ग्रंथांचा निष्कर्ष समजला, त्याने स्वीकार केला, तो भगवंतांना सगळीकडे पाहायला शिकतो. ज्याच्यावर भगवंतांची कृपा असते तो भगवंतांना सगळीकडे पाहायला शिकतो. आणि भगवंत सगळीकडे असल्यानंतर भक्त चुकीचं वागू शकत नाही. आपण भगवंतांना सर्व गोष्टींमध्ये, सर्व व्यक्तींमध्ये सगळीकडे पाहत नाही, म्हणून अजूनही आपण पाप कर्म करतोय रोजचे. श्रील भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, काल मी वाचत होतो दुपारी, की भक्ती हा फक्त अभ्यासाचा विषय नाही, ते भावनेमध्ये उतरावी लागते. अभ्यासाने, तर्कवितर्काने आपण लॉजिकली सगळं समजावून घेतलं, आत्मा काय आहे, आपण का आलो तिथे, वगैरे 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 सगळं समजावून घेतलं.
आणि हे पण समजावून घेतलं की भगवंत कणाकणामध्ये आहेत, सगळीकडे आहेत. परंतु रोजच्या जीवनामध्ये आपण जे कार्य करतो, ज्याप्रमाणे वागतो, तेव्हा त्याची जाणीव असते का आपल्याला, हे महत्वाचं आहे. परास्य शक्ती विविधाय श्रूयते. प्रभुपाद बऱ्याचदा हा श्लोक कोट करतात, संदर्भ देतात. भगवंतांच्या अनेकविध शक्ती आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवंत आपली शक्तीचं वर्णन करतात, विशेष करून 10व्या अध्यायामध्ये. 7व्या अध्यायात सुरुवात करतात, आपण थोडस वाचलं आता. रसोहम आपसु कौंतेय, पाण्यातला रस मी आहे, अग्नीची, सूर्यचंद्राची प्रकाश मी आहे, मातीतला गंध मी आहे, शक्तिमानाची शक्ती मी आहे, अशा अनेक शक्ती सांगतात. हे संपूर्ण विश्व मी बनवलंय. अहम सर्वस्य प्रभव मत सर्वम प्रवर्तते, 10व्या अध्यायामध्ये सांगतात, उदाहरणं देऊन सांगतात. 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की मी आता तुला अर्जुन जे काही सांगितलं ते माझ्या शक्तीचा एक अंश आहे. माझ्या शक्तीची तू कल्पना करू शकत नाहीस. एक अंशेन स्थितो जगात. मग माझ्या एका अंशावरती हे जगत स्थित करू शकतो, केलंय. तर भगवंतांना कोण जाणणार आहे? स्वयंभू म्हणून इथे म्हणतात, परम सत्य अर्थात परम दिव्य भगवंत अपूर्ण इंद्रिय गम्य प्रयत्नाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाच्या कधीही अधीन होत नाहीत. या इंद्रियांनी ज्ञान जे आपण घेतो तेच अपूर्ण आहे. त्या अपूर्ण ज्ञानाने आपण भगवंतांना स्वीकार करायचा प्रयत्न करतोय, कधीच होणार नाही. भगवंतांचा डायरेक्ट संबंध हा आत्म्याशी आहे, शरीराशी नाही. तसेच त्यांना प्रत्यक्ष अनुभवानेही जाणणे शक्य नाही. प्रत्यक्ष अनुभवानेही जाणणे शक्य नाही. ते अखिल भौतिक शक्तीसारख्या अनेकविध शक्तींचे स्वामी आहेत आणि कोणीच त्यांची कृती वा योजना जाणू शकत नाही. आता हे ऐकायला विचित्र वाटेल आपल्याला की त्यांना प्रत्यक्ष अनुभवानेही जाणणे शक्य नाही. आपण त्यांचा अनुभव कसा येईल याचा प्रयत्न करतोय, पण तिथे सांगितलंय प्रत्यक्ष अनुभव जरी आला भगवंतांचा तरी तुम्ही त्यांना जाणू शकणार नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव भगवंतांचा घ्यायची जर तुमची इच्छा असेल तरी अजून तुमच्यातला अहंकार गेलेला नाही. मला असं वाटत होतं की फिलॉसॉफी जी आहे, तत्वज्ञान, त्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतील कालच्या मूवीमध्ये. सुरुवातीला वाचून दाखवलं त्यांनी डिस्क्लेमर, आम्ही थोडस बदललंय, काही चुका असू शकतात. परंतु महत्वाची फिलॉसॉफी मध्ये त्यांनी बदल केला नाही. अगदी निक्षून मला ते आवडलं. म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या समोर भगवंत येतात तरी प्रल्हाद महाराज म्हणतात माझी पात्रताच नाहीये, तरी पण तुम्ही तुमचं दर्शन मला देताय. माझी पात्रताच नाहीये तरी पण तुम्ही माझं रक्षण करताय. काहीच केलेलं नाहीये मी तुमच्यासाठी, तरी पण माझ्यासाठी तुम्ही सगळं करताय. हा भाव जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा भगवंत समजतील. नाहीतर भगवंत समोर येऊन तुम्हाला डायरेक्ट अनुभव जरी दिला तरी तुम्हाला भगवंत समजणार नाही. या श्लोकाचा अर्थ आहे. भगवंतांच्या विविध शक्ती आहेत, काय काय म्हणून तुम्हाला दाखवायच्या, आणि किती शक्ती दाखवल्यावर तुम्ही मान्य करणार आहे भगवंत आहेत आणि ते सर्वश्रेष्ठ आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी भगवंत आहेत हे मान्य केलंय, परंतु ते सर्वश्रेष्ठ आहेत हे मान्य केलेलं नाही. हो की नाही? कधी मान्य करणार? काय काय म्हणून दाखवणार? कोणीही भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाही. तुम्हाला असं वाटलं ना भगवंतांच्या सगळ्या शक्ती मला समजल्या, मी जाणून घेतलं, त्याच्यापेक्षा अजून एक दोन नाही, अनंत शक्ती आहेत भगवंतांकडे, तुम्ही जाणले त्याच्यापेक्षा. त्यामुळे कोणीही त्यांच्या कृती योजना जाणू शकत नाही. भगवंत जरी सर्व कारणांचे मूळ कारण असले तरी त्यांना मानसिक तर्काच्या बळावर कोणीही जाणू शकत नाही.
हे लक्षात ठेवलं पाहिजे. तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे कोणी असा प्रश्न विचारेल की विविध प्रकारचे सिद्धांत मांडणारे अनेक तत्वज्ञ जगात असताना त्यांच्यापैकी योग्य कोण आहे हे कोण ठरवणार, कसे ठरवणार? प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय. बघेन बरेच भक्त मी असे पाहिलेले आहेत जे कॅम्प सोडून येतात. कॅम्प म्हणजे आज ह्या कॅम्प मध्ये होता, उद्या त्या कॅम्प मध्ये, परवा त्या कॅम्प मध्ये, तिथलं नाही पटलं तर परत ह्या कॅम्प मध्ये येतो. समजलं काय म्हणते मी? काल श्री श्री रविशंकर यांचं सगळं पटत होतं, आज पटायचं बंद झालं, आता दुसऱ्याच पटते. ते पटायचं बंद झालं, आता तिसऱ्याच पटते. अगदी एका कॅम्प मध्ये देखील बरेच जण म्हणतात प्रभूजी मला इस्कॉन जॉईन करायचंय, कसं जॉईन करायचं? इस्कॉन जॉईन करायची गोष्ट थोडीच आहे, सिद्धांत समजून घेतलं पाहिजे. इवन इस्कॉन मध्ये देखील, प्रभुपादांच्या चळवळीमध्ये देखील वेगवेगळं सांगणारे 1000 जण भेटणार आहेत आपल्याला. यापैकी कोण खरं सांगतोय आणि व्यवस्थित सांगते, कोण कसं कळणार? विविध प्रकारचे सिद्धांत मांडणारे अनेक तत्वज्ञानी आहेत जगामध्ये. थोडस फ्रस्ट्रेट आपण प्रत्येक तत्वज्ञांना मला कसं लागू पडते या दृष्टिकोनातूनच अभ्यास करायचा प्रयत्न करत असतो, स्वीकार करायचा प्रयत्न करत असतो. प्रवचनाला आलेले, सिद्धांत समजावून घ्यायला आलेल्यातल्या 1% कमी लोक असे असतात जे पूर्णपणे अनबायास्ड, इम्पार्शियल होऊन तिथं बसून फक्त श्रवण करायला आलेले असतात. प्रत्येक जण मला हे माझ्या जीवनामध्ये हे कसं उतरेल, माझ्या जीवनामध्ये हे कसं लागू होईल हा उद्देश ठेवूनच तिथे आलेला असतो. त्यामुळे तुमच्या इच्छेला अनुरूप जो सांगत असतो तो आपल्याला आवडत असतो. जेव्हा एखादं वाक्य आपल्याला पटलं नाही, आपल्या इच्छेला अनुरूप नसेल, ते कॅम्प सोडून देतो, आपण दुसऱ्या कॅम्प मध्ये जातो. बऱ्याच लोकांना आचार्य प्रशांत आवडायला लागतात मधूनच, स्वामी स्वरूपानंद आवडायला लागतात मधूनच, संत तुकाराम आवडायला लागतात मधूनच, अनिरुद्धाचार्य आवडायला लागतात मधूनच, गौर गोपालदास आवडायला लागतात मधूनच नाही, सुरुवातीला गौर गोपालदास आपल्याला आवडतात. मग तेच रिपीट जोक आणि तेच फालतूचे जोक ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की याच्यात काही तथ्य नाही, मग आपण दुसरीकडे जातो. तर ही पण एक भगवंतांची मदतच असते तुम्हाला. हळूहळू श्रेष्ठ सिद्धांत, सगळं सिद्धांत ऐकलं या व्यक्तीकडून, आता याच्या पुढचं कुठे आहे, मग आपण पुढे जातो. वैतागतो, परत येतो, परत तिकडे जातो, तिकडे वैतागतो, परत इकडे येतो. प्रभुपाद म्हणतात याचे उत्तर असे आहे की परम सत्य किंवा परम दिव्यत्व हे प्रत्यक्ष अनुभवाच्या अथवा मानसिक तर्काच्या कधीच अधीन होऊ शकत नाही. मानसिक तर्कवाद्यास डॉक्टर बेडूक असे म्हणता येईल. गोष्ट अशी आहे, मगाशी मी जे सांगत होतो ना, प्रत्येक जण आपल्या इच्छा आणि आपल्या तर्कज्ञानाच्या आधारावरती समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्याला डॉक्टर बेडूक, डॉक्टर फ्रॉग म्हणायचे श्रील प्रभुपाद. कुपमंडूक नीती म्हणतात. एकदा 3 फूट खोलीच्या विहिरीत राहणाऱ्या एका बेडकास स्वतःच्या विहिरी विषयक ज्ञानाच्या आधाराने अटलांटिक सागराची लांबी रुंदी मोजायची होती. तथापि डॉक्टर बेडूकरावांसाठी हे अशक्य कार्य होते. एखादा मनुष्य श्रेष्ठ शिक्षण तज्ञ, विद्वान, प्राध्यापक असू शकेल, परंतु तो तर्काच्या बळावर परम सत्याचे स्वरूप जाणून घेऊ शकत नाही, कारण मुळात त्याची इंद्रियच अपूर्ण असतात. सर्व कारणांचे कारण असलेल्या परम सत्य भगवंतांचे स्वरूप स्वतः भगवंतांकडून जाणून घेता येत नाही. त्यांच्याकडे जाण्याचा आरोह
प्रक्रियेच्या बळावर त्यांचे स्वरूप जाणून घेणे शक्य नाही. प्रभुपाद नेहमी सांगतात, ज्ञान घ्यायचं किंवा ज्ञान अनुभवाचे 2 प्रकार असतात, आरोह आणि अवरोह. स्वतःहून प्रयत्न करत जाणे आणि वरून कृपा येणे. त्याच्यामध्ये श्रेष्ठ कुठली असते? वरून आलेली कृपा श्रेष्ठ असते. तुम्ही स्वतः प्रयत्न करत राहिला ना, तर तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा, विशेष करून काम जो असतो, तो तुम्हाला सदैव बायस करत असतो. बायस म्हणजे काय, मराठीत काय म्हणतात? मिळालेल्या ज्ञानामध्ये भेदभाव करण्याची प्रेरणा देत असतो. तुमची स्वतःच्या इच्छा आकांक्षा, त्याला जे पटेल अनुरूप असेल ते स्वीकारायचं, त्याला जे पटणार नाही, अनुरूप नाही आहे, ते रिजेक्ट करायचं. हे मनाचं काम असतं. रात्री सूर्य जेव्हा दिसत नाही किंवा दिवसा तो जेव्हा मेघाच्छादित झालेला असतो, तेव्हा शारीरिक व मानसिक सामर्थ्याने किंवा वैज्ञानिक उपकरणांनी त्याच्यावरील आवरण दूर करणे शक्य नसते. सूर्य दिसत नाही रात्री किंवा दिवसा देखील ढगाच्या मागे गेलेला असतो, तेव्हा आपण तर्क वितर्क करून काय उपयोग आहे का? कोणी असे म्हणू शकत नाही की मी इतका शक्तिशाली प्रकाश शोधून काढला आहे की एखाद्या मनुष्याने घराच्या छपरावर जाऊन तो प्रकाश ज्योत रात्र समयी आकाशात सोडला तर त्याला सूर्यही दिसू शकेल. जगात कुठेही असा प्रकाश ज्योत अस्तित्वात नाही किंवा तो अस्तित्वात येणे देखील शक्य नाही. आणि जरी तुम्ही शोधला तरी काय सूर्य तुम्हाला सापडणार नाही, कारण सूर्य जगाच्या दुसऱ्या बाजूला गेलेला आहे. प्रॉपर ज्ञान घेणे महत्वाचं असतं. स्वतःच्या तर्कवितर्कावरतीच आपण लेफ्ट राईट करत बसलो ना, कधीच आपल्याला भगवंत समजणार नाही, कधीच. म्हणून साधूचं प्रथम कर्तव्य असतं की ज्ञानाची छेडछाड न करता जसं आहे तसे प्रेझेंट करणे. मग असे अर्धवट तर्कवितर्क केलेलेच स्वतः साधू होतात, गुरु होतात. मग आपल्या दृष्टिकोनातून जे सत्य आहे तेवढ्याचाच प्रचार करतात, किंवा सगळा मिक्स मसाला खिचडी करून प्रचार करतात. जेव्हा शुद्ध झालेलं नसतं एक मन, हृदय, अजूनही आपल्या मनामध्ये अशुद्धता असते, तेव्हा प्रचार करणाऱ्याचा जो मूड असतो तो त्याच्या इच्छेवरतीच आधारित असतो. तो तसाच प्रचार करणार. समोरच्याचं अजून नुकसान होतं, नाही? आणि कलियुगामध्ये, विशेष करून आज या सोशल मीडियाच्या युगामध्ये, हजारो साधू झालेत. आता हजारो संत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे अनुयायांना आकर्षित करून घ्यायचा प्रयत्न करते. कॉम्पिटिशन लागलेली आहे. काल एक प्रभूजी फोन केले, ते सांगत होते आमच्या मंदिरात प्रभूजी कॉम्पिटिशन आहे, माझ्या क्लासला येतो का त्याच्या क्लासला येतो, त्यांचा क्लास बंद करा, माझ्या क्लासला या, असा प्रचार केला जातो. छोट्या विहिरीमध्ये राहणाऱ्या बेडकाचा हा विचार आहे. मिस्टर फ्रॉग, डॉक्टर फ्रॉग. मोठ्या जलाशयामध्ये, सरोवरामध्ये राहणारा बेडूक पण तसाच विचार करतो. तेच चाललेलं आहे. वृंदावन मधले बाबा बुवांचं पण तेच चाललेलं आहे, सगळ्यांचं तेच चाललेलं आहे. ऑफकोर्स मला असं म्हणायचं नाही की कोणी शुद्ध नाही आहे, शुद्ध देखील भरपूर आहेत, परंतु एका ठिकाणी राहून तुम्हाला ज्ञान आत्मसात करावं लागेल. हे आणखीन एक बेडकावरच आधारित प्रभुपाद आणखीन एक उपमा द्यायचे, ते म्हणजे कूपमंडूक नीती. म्हणजे कूप म्हणजे विहिरीत राहणारा बेडूक जसा विचार करतो की त्याच्या बाहेर विश्वच नाहीये, तसंच आणखीन एक बेडकावर आधारित नीती असते, त्याला म्हणतात कूप नाही,
मंडूक गती. मंडूक गती म्हणजे काय? बेडकाला मागचे 2 पाय आपटून उडी मारायचं माहिती असतं, परंतु तो कुठल्या डायरेक्शन मध्ये चाललाय माहिती नसतं. हॉप हॉप, इकडे एकदा जंप करतो, तिकडे एकदा जंप करतो, असा एकदा जंप करतो, तसा एकदा जंप करतो, कारण त्याला डायरेक्शन माहिती नाही. त्याला फक्त मागचे 2 पाय आपटायचे आणि जंप करायचे एवढंच माहिती. म्हणूनच बिचारे रस्त्यावरती येतात आणि मारले जातात. तशी आपली गती होते कधी कधी. इकडून जंप केला तिकडे गेला, तिकडून जंप केला इकडे गेला, कधी देवी देवतांच्या कॅम्प मध्ये गेला, कधी पितरांच्या कॅम्प मध्ये गेला, कधी साधू बाबा बुवाच्या कॅम्प मध्ये गेला. जोपर्यंत आपली इंद्रिय तृप्तीला आवडेल तसं आपण जंप करायला लागलो तर आपला हा जंप कधीच संपत नाही. त्यालाच म्हणतात मंडूक गती. कुठे जातोय त्यालाच माहिती नाही आणि कुठे जाणार हे पण नक्की नाही. मंडूक गती, मंडूक. आणि मग बऱ्याचदा असं होतं की जोपर्यंत आपल्या इच्छा आकांक्षाला कामनांना आपण चिटकून आहोत तोपर्यंत समोरचा खोटं जरी बोलत असला, चुकीचं जरी सांगत असला तरी आवडायलाच लागतं आपल्याला. आता जग्गी वसुदेव जो आहे सद्गुरू, तो सरळ सरळ साधू नाहीये हे दिसून येतं. आपल्याच लेक्चर मध्ये सांगतो साधूसाठी योगासाठी चहा कॉफी वर्ज आहे आणि स्वतःच कॉफीची ऍडव्हर्टाइजमेंट करतो. काल बघितलं मी व्हिडिओ पाठवला. याच्यावरून तुम्हाला स्पष्ट कळालं पाहिजे की हे सांगणार, हे जे तत्वज्ञान सांगणार आहे हे आपण घेतलं नसलं पाहिजे, परंतु तो ज्या पद्धतीने सांगतो ते माझ्या लाईफस्टाईलला सूट होतं, त्यामुळे मी त्यालाच फॉलो करणार. ही अशी परिस्थिती आहे आज. मग या श्लोकामध्ये स्वयंभू मनु ध्रुव महाराजांना सांगतायत, इनडायरेक्टली ते आपल्याला पण सांगतायत. काय सांगतायत की अशी प्रवृत्ती जर आपली असेल तर नाही आपल्याला भगवंत समजणार आहेत कधी, नाही आपल्याला कधी भगवंत मिळणार आहेत. भगवंत भगवद्गीतेमध्ये देखील म्हणतात बहुशाखाय अनंतस्य अव्यवसायिनाम. एक चित्त, एक निष्ठ होऊन एक मार्गावरती जर तुम्ही प्रगती करत राहिली नाही, ऑफकोर्स खोटा असेल म्हणून त्याच मार्गावरती राहायचं नाही. जेव्हा कळालं खोटा आहे मार्ग बदलायचा, ते डिटूर घ्यायचा थोडासा. पण तो सत्याचा मार्ग जर आपल्याला सापडला तर त्याच्यावरती दृढ निश्चय राहिला पाहिजे. थोडं इकडं थोडं तिकडे करून नाही चाललं. आधीच भगवंतांना समजून घेणे महाकठीण काम आहे. आणि पाठी कोरी करून आलेला असाल तर लवकर समजेल. अव्यक्त हा या श्लोकातील शब्द सुचवतो की तथाकथित वैज्ञानिक प्रगतीद्वारे आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी परम सत्य व्यक्त होऊ शकत नाही. निर्विशेषवादी निराकारवादी अशा श्लोकांचा चुकीचा अर्थ काढतात. प्रभुपाद किती छान समजावून सांगतात बघा. अव्यक्तचा अर्थ आहे तुम्ही कितीही प्रयत्न करणार तुमच्या समोर व्यक्त होणार नाही. त्या अव्यक्ताची कृपा याचना जर तुम्ही केली तर तुमच्या समोर तो व्यक्त होईल. आणि तो व्यक्त झाल्यानंतर देखील तुमची भावना अशी असली पाहिजे की माझी पात्रता नसताना देखील तो माझ्या समोर व्यक्त होतोय, किती महान आहे. मग तुम्हाला तो समजला. तर तुमच्याच मेंदूने तर्कवितर्काने विज्ञानाच्या बळावरती प्रयोगाच्या बळावरती एक्सपेरिमेंट करत राहिला तर तो कधीही व्यक्त होणार नाही. तो बांधील नाहीच आहे तुमच्या समोर व्यक्त होण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये. दिव्यत्व हा काही प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही. रात्रीमुळे किंवा मेघांमुळे आच्छादित झालेल्या सूर्याप्रमाणेच परमसत्याचे स्वरूप देखील जाणून घेता येते. कारण सूर्य जेव्हा स्वतःच्याच मार्गाने सकाळी उगवतो तेव्हा प्रत्येक जण सूर्याचे दर्शन घेऊ शकतो, जग पाहू शकतो आणि स्वतःला सुद्धा पाहू शकतो. जसं मगाचं उदाहरण प्रभुपाद कंटिन्यू करतायत की तुम्ही तुमच्या वैज्ञानिक ज्ञानावरती म्हणजेच कंसात अहंकारावरती आधारित
जर एखादं मशीन तयार करतो ज्याच्याने मी सूर्य शोधून काढीन रात्री म्हणाला तर दिसणार आहे का? परंतु सकाळी तो स्वतःच्याच कृपेने दिसणार आहे. त्यात तुमचं काही हातबळ नाहीये. तुम्ही म्हणाल मी सांगितलेलं सकाळी दिसणार, तुमच्यामुळे नाही, तो स्वतःच्या कृपेने. त्यांनी जर ठरवलं तर उद्या सकाळी दिसायचं नाही पण म्हणून पण तो ठरवू शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं पॉइंट शिला प्रभुपाद इथे सांगतात ते म्हणजे जेव्हा तो दिसतो तेव्हा जग पण दिसतं आणि तुम्ही स्वतःला पण पाहू शकता. तोपर्यंत नाही तुम्ही जगाला जाणलेला आहे, नाही स्वतःला जाणलेला आहे. सकाळी जेव्हा सूर्य बाहेर येतो तेव्हा समोरची बिल्डिंग पण दिसायला लागते, झाडं पण दिसायला लागतात आणि स्वतःचं शरीर पण दिसायला लागतं. ही जादू आहे. तसंच भगवंत ज्या दिवशी अनुभवायला येतात तेव्हा जग काय आहे कळतं आणि मी कोण आहे ते पण कळतं. त्यामुळे भगवंत नुसतं आपल्या तर्क वितर्काने अनुभव घ्यायची वस्तू किंवा व्यक्ती नाही आहे. हा एक ओव्हरऑल कम्प्लीट पूर्णत्वामध्ये जाणून घ्यायचा विषय आहे. अर्धवट जाणून तुम्ही कधीच घेऊ शकत नाही. आत्मसाक्षात्काराच्या या ज्ञानास आत्मतत्व असे म्हणतात. मनुष्य जोपर्यंत आत्मतत्व जाणून घेण्याच्या या स्तरावर येत नाही तोपर्यंत तो ज्या अंधकारात त्याचा जन्म झाला होता त्याच अंधकारात राहतो. अशा परिस्थितीत तो भगवंतांच्या योजना जाणू शकत नाही. भगवंतांचं काम काय आहे, भगवंतांनी का निर्माण केलेलं आहे, कोण जाणून घेणार? इथे स्वतःच्याच इच्छेने प्रेरित होऊन भगवंतांकडे आलेत, माझी इच्छा पूर्ण होईल की नाही. मग भगवंत कोण आहेत हे जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असलेले लेस दॅन 1% असतात. परंतु भगवंत मला कसे मदत करतील हे जाणून घ्यायला आलेले 99.99% लोक असतात. आणि म्हणून भगवंत हे सगळं कसं चालवतात, त्यांचा उद्देश काय आहे, काय करतात, भगवंत का अवतरित होतात, भगवंत काय काम करतात, जन्म कर्म च मे दिव्यम, हे आपण नाही जाणू शकत. भगवंतांच्या योजना काय आहेत नाही जाणू शकत. वैदिक शास्त्रात परास्य शक्ती विविधाय श्रूयते सांगितल्याप्रमाणे भगवंत विविध शक्तींनी संपन्न आहेत. ते सनातन काल शक्तीने युक्त आहेत. सगळ्यात प्रॉमिनंट त्यांची शक्ती असते काल. त्याला देखील भगवंत म्हणतात की काल ही जी आहे माझी क्षुल्लकशी एवढीशी छोटीशी एक शक्ती आहे. माझ्याकडे अनंत शक्ती आहे, त्यातली एक शक्ती आहे काळ. आणि ही एकमेव काळ शक्तीच आपल्याला पराभूत करायला सफिशियंट आहे, बास आहे. तरी आपला अहंकार बघा, कुणीही काळाला आजपर्यंत मात करू शकला नाही, हो की नाही? आणि भगवंत म्हणतात काळ ही जी माझी शक्ती आहे ते क्षुल्लक आहे, माझ्या अनंत शक्तीपैकी एक छोटीशी शक्ती आहे. मग याच्यावरून आपण विचार केला पाहिजे की बाकीच्या शक्ती आणि तो शक्तिमान किती महान असेल. एका काळाला आपण डालवू शकत नाही, पराभूत करू शकत नाही. आपल्या अनुभवातील आणि दृष्टीपथातील केवळ भौतिक शक्तीनेच ते संपन्न आहेत असे नव्हे, तर त्यांच्याकडे इतरही काही प्रकारच्या शक्तींचा साठा असून ते आवश्यकतेनुसार यथासमयी त्या शक्ती प्रकट करू शकतात. तर पुढच्या आठवड्यामध्ये राधाष्टमी येते 31 तारखेला. आणि असं म्हटलं जातं भगवंतांच्या सर्व शक्तींमध्ये सर्वात टॉपमोस्ट मेन, सर्व शक्तींवरती प्रभाव टाकणारी, सर्व शक्तींना एकत्रित मात करणारी, सर्व शक्तींना एकत्रित ठेवणारी अशी भगवंतांची एकमेव शक्ती आहे ती म्हणजे प्रेम शक्ती. आणि ती प्रेम शक्ती प्रकट होत असते श्रीमती राधाराणींमध्ये. चैतन्य चरितामृतामध्ये सांगतो. भगवंतांना समजावून घ्यायचं असेल तर भाव स्टेजला जावं लागेल. तर्क वितर्काच्या स्टेजवर राहून चालणार नाही.
आदौ श्रद्धा तथा साधु संग तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्तिश्च तथो निष्ठा रुचिस्तथा तथा तथो सगळीकडे तथो नाही आहे पण तुम्हाला म्हणायची सवय आहे. तथा आसक्ती तथो भाव, मग त्यानंतर येतं ते प्रेम. भगवंतांच्या सर्व शक्ती जाणून घ्यायला भाव महत्वाचा असतो आणि सर्व भावांमध्ये सर्वश्रेष्ठ भाव असतो प्रेम भाव. आणि श्रीमती राधा राणी, जिला कधी कधी लादिनी शक्ती पण म्हटलं जातं, लादिनीचा शब्दशः अर्थ असतो आनंद देणारी. लादिनी, लादिनी प्रेमाशिवाय शक्य नाही. आणि प्रेम ही गोष्ट अशी आहे की ती नाही ती सायन्सने समजावून घेता येते, नाही फिलॉसॉफीने समजावून घेता येते. हे आजकालचे तत्वज्ञानी आणि वैज्ञानिक पण मान्य करतात. विज्ञानाने आणि तत्वज्ञानाने प्रेम नाही समजावून घेता येतं, नाही प्रेमाचं प्रकटीकरण करता येतं, नाही प्रेम अनुभवता येतं. भगवंतांकडे भरपूर सगळ्या शक्ती आहेत, हो की नाही? ते एका खांबातून प्रकट होऊ शकतात भक्ताच्या रक्षणासाठी, सृष्टी निर्माण करू शकतात. अख्खा ग्रह, ज्या ग्रहाभोवती सगळे ग्रह फिरतात असा ग्रह निर्माण करू शकतात आपल्या भक्तासाठी. आपल्या भक्तासाठी ते काहीही करू शकतात. त्यांच्या शक्तीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु तो जो भाव आणि मग त्यानंतरच्या प्रेम स्टेजला जातो तो हे सगळं जाणू शकतो. नसेल तर हे फक्त आपल्या अभ्यासाचा विषय आहे बास. परीक्षेत पास व्हाल देखील तुम्ही हे सगळा अभ्यास करून, परंतु दुःखातून सुटका तुमची तेव्हाच होणार जेव्हा तुम्हाला प्रेम समजेल, टॉपमोस्ट शक्ती भगवंतांची समजेल. श्रेय कांता कांता परम पुरुषो कल्पतरो द्रुमा भूमि चिंतामणी गणमयी तोयमृतम कथा गानम नाट्यम गमनमपि वंशी प्रिय सखी. वैकुंठाचं वर्णन आहे ब्रह्मसंहितेमध्ये. समजायला अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण. जी ही सृष्टी निर्माण करतो आपल्या विविध शक्तींनी आणि म्हणतो की माझ्या शक्तीचा एक हा अंश आहे, तो व्यक्ती दुसऱ्याच्या घरी दही आणि लोणी चोरायला जातो. आता हे कसं समजावून घ्यायचं, होय नाही? त्या व्यक्तीला काही काम नाही, गायी चरायला घेऊन जातो. आजही गोलोक वृंदावन मध्ये, हो की नाही? सुरभीर विपालयंतम, त्याच श्लोकामध्ये ब्रह्मसंहितेच्या सांगितलं. तुम्हाला जर एवढी संपत्ती, एवढं ऐश्वर दिलं, तुम्ही गायीच्या मागे जाल का? 10,000ची नोकरी मिळाली म्हणून गायीला सोडायला लागलोय आपण. मग त्या व्यक्तीचे हा भाव, ही शक्ती कसं समजावून घ्यायचं? हे अनुभवण्याची गोष्ट नाही आहे, समजावून घेण्याची गोष्ट नाही आहे, ही साक्षात्काराची गोष्ट आहे. म्हणून याला शब्द वापरला जातो साक्षात्कार. भौतिक शास्त्रज्ञ विविध प्रकारच्या शक्तींच्या केवळ आंशिक ज्ञानाचाच अभ्यास करू शकतो. बघा, भौतिक शास्त्रज्ञ भगवंतांच्या विविध शक्तींचा अभ्यास करू शकतो, तो देखील आंशिक. भगवंतांच्या एका शक्तीचा पूर्ण आपण अभ्यास पण करू शकत नाही, थोडका अभ्यास करू शकतो. प्रभुपाद असं बोट दाखवून म्हणायचं भगवंतांच्या बद्दल, किंवा भगवंत राहू देत बाजूला, या सृष्टीबद्दल वैज्ञानिकांना एवढं पण अजून मग कळलेलं नाहीये. इतकी प्रचंड आहे ही प्रकृती, सृष्टी, हे जगत. तो एखादी शक्ती घेऊन अमर्यादित ज्ञानाद्वारे तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू शकतो. अमर्यादित नाही. तो एखादी शक्ती घेऊन मर्यादित ज्ञानाद्वारे तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु भौतिक विज्ञानाच्या बळावर परम सत्याचे
पूर्णत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेणे शक्य नाही. कोणताही भौतिक शास्त्रज्ञ भविष्य काळात काय घडणार आहे हे सांगू शकत नाही. कोणताही वैदिक ज्ञानाचा अभ्यास करून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला ज्योतिषी पण सांगू शकत नाही पुढे काय होणार आहे. ब्रह्माजी सांगू शकत नाही, ज्योतिषी काय सांगणार आहे. याने आपण फालतूचं कलियुगामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र शिकत बसले. कोण सांगणार आहे पुढे काय होणार आहे. हो की नाही. एक एकदम यंग प्रभूजी, 22 वर्षाचे प्रभूजींनी मला फोन केलेला काल सकाळी. ते म्हणाले असं असं सगळं भ्रष्टाचार हे ते सगळं बघून मी भक्तीतून बाहेर पडलो होतो. कोणीतरी मला तुमच्या चॅनलवरचे लेक्चर ऐकायला सांगितले. माझं 2-3 महिने ऐकतोय. परत पुन्हा माझी श्रद्धा जरा दृढ व्हायला लागलेली आहे. परंतु मी विचार करतोय की एक 10 वर्ष काम करावं, पैसे साठवावेत, मग 1-2 एकर शेती घ्यावी तुमच्या सोबत आणि मग तुम्ही सांगताय त्याप्रमाणे, प्रभुपाद सांगतायत त्याप्रमाणे आपण प्रभुपादांसाठी कार्य करावं. मी 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 पहिलं वाक्य त्यांना म्हणलंय, मग या 10 वर्षात तुम्ही मेला तर. भविष्य काळात काय होणार आहे तुम्हाला काय माहितीये, तरी पण आपण प्लॅनिंग करतोय. बर, भौतिक जगामध्ये भौतिक सुविधा आणि भौतिक सुरक्षा कशी निर्माण करायची याच्यासाठी आपल्याकडे सगळे प्रकारचे प्लॅन्स आहेत आणि याच्यासाठी प्लॅन करायला पण आपण सदैव तयार असतो. चला बसूया, 2 वर्षाचं प्लॅन करूया, 4 वर्षाचं प्लॅन करूया, 10 वर्षाचं प्लॅन करूया. परंतु तसं झालंच नाही तर काय, कोणाला माहितीये तसंच होणार. किती हजारो उदाहरण आहेत झालेलं नाही त्याच. बर, नॉर्मल स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणतो आपण, मराठीत काय म्हणतात माहिती नाही स्टॅटिस्टिक्सला. आता जे नंबर्स येतात त्याच्यावरून आपल्याला थोडंफार लक्षात येईल की लोक 40-50च मरायला लागलेत, महाभयानक रोग व्हायला लागलेत. नाही मेला तरी तुम्ही शरीराने इतके आदू होऊन जाणार आहे 40-50 नंतर की काही करू शकणार नाही. कॅन्सरने सगळीकडे वेढा घातलेला आहे. कोणी वाचेल की नाही कॅन्सरच्या तावडीतून माहिती नाही. मग ही सगळी परिस्थिती असताना आपण 10 वर्षाचं अजून प्लॅनिंग करायचंच कशाला. आपल्याला एवढं असं वाटलं पाहिजे आजच्या आज प्रभुपादांच्या सेवेत गेलं पाहिजे, कशाला 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचं. नाही, कोणी बघितलंय भविष्य, परंतु सगळं भविष्यासाठी चालू आहे. नाही, शास्त्रज्ञांचं सगळं भविष्यासाठी चालू आहे. भक्ती योगाचा मार्ग मात्र तथाकथित प्रगत विज्ञानाहून सर्वतः भिन्न आहे. भक्त हा भगवंतांना सर्वतोभावे शरण जातो आणि मग ते आपल्या अहेतुकी कृपेने त्याच्या समोर स्वतःला प्रकट करतात. आणि तो भक्त जो असतो तो त्या भगवंतांची ही अहेतुकी कृपा जाणतो. म्हणूनच तो म्हणतो की माझी काही पात्रता नसताना, मी काही केलेलं नसताना, अहेतुकी कोणताही तुमच्या मनात हेतू नसताना तुम्ही माझ्या समोर दर्शन द्यायला आलाय, माझं रक्षण करायला आलाय. प्रत्येक गोष्टीत भगवंतांची महानता स्वीकार केली पाहिजे, भगवंतांची महानता जाणली पाहिजे, मग आपण भगवंतांना जाणतो. नसेल तर स्वतःच्याच बळावरती भगवंतांना जाणत बसलो तर कधीच होणार नाही. भक्त हा भगवंतांना सर्वतोभावे शरण जातो. बघा, सर्वतोभावे, एक कण इकडे तिकडे कुठे राहिला नसला पाहिजे शरण जाण्यामध्ये. सर्वतोभावे नसेल तर आहेच मग आपण इथलं प्लॅनिंग चालूच आहे. हे कोण थांबवलंय? भगवंत पण थांबवत नाही. तुला किती अडकायचं तेवढा अडक म्हणतात. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की ददामी बुद्धी योगम तम, मी त्याला बुद्धी प्रदान करतो. आणि तू स्वतःच्या बुद्धीच्या बळावरती काय मला जाणून घेणार? मी तुला बुद्धी प्रदान केली ना तरच तू मला जाणून घेणार.
तर ती बुद्धी प्रदान केलेली ध्रुव महाराजांना. बघा, भगवंतांनी बुद्धी प्रदान केलेली असताना परत दुर्बुद्धी झाली. आपला अहंकार एवढा मोठा आहे. अहंकार आपल्याला परत पतित करतो, परंतु आपण परत बोट दाखवतो. माया इतकी स्ट्रॉंग आहे. माया कशाला स्ट्रॉंग असते? ज्याचा अहंकार मोठा असतो त्याच्यासाठी माया स्ट्रॉंग असते. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, ददामी बुद्धी योगम तम, मी त्याला बुद्धी प्रदान करतो. ती बुद्धी काय आहे? येन माम उपयंती ते, ज्याचा उपयोग करून तो माझ्याकडे येईल. त्या बुद्धीचा उपयोग दुसरीकडे परत करायला लागला की संपलं परत. ध्रुव महाराजांना म्हटलं, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 36,000 वर्ष राज्य करणार, बरेच यज्ञ करणार आणि शेवटी माझ्याकडे येणार असं मी तुम्हाला वचन देतो. झालं, ध्रुव महाराज स्वयंभू म्हणून मारायला लागले. भगवंत एक लक्षात ठेवा, भगवंत दिलेलं वचन पण मोडू शकतात जर तुम्ही धर्माचा आधार सोडला तर. भगवंत, तुम्ही म्हणाल मग हे वचन मोडणारे भगवंत कसले? अरे भगवंत काही करू शकतात, त्यालाच भगवंत म्हणतात. त्यांनी वचन दिलेलं अर्जुनाला, दुर्योधनाला, शस्त्र हातात घेणार नाही, मोडलं वचन, गेलं खड्ड्यात वचन. सगळ्यात महत्वाचं काय आहे? परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. धर्माचं रक्षण करायचं असेल तर भगवंत कुठलेही नियम मोडू शकतात. स्वयंभू म्हणून ध्रुव महाराजांना सांगायला आले की तुला ज्ञान दिलेलं, वचन पण दिलाय, तू भगवत धामात जाणार, परंतु अधार्मिक कार्य करू नको. भगवंत वचन मोडू शकतात, लक्षात ठेव. हो की नाही? आणि म्हणूनच भगवंतांना जाणून समजावून घ्यायचं सगळ्यात कठीण काम आहे. कारण आपण आपल्या तर्क वितर्काने समजावून घ्या, हो वचन दिलेलं शस्त्र हातात घेणार नाही म्हणून, असं कसं काय भगवंत करू शकतात? अरे भगवंत जे सगळं काही करू शकतात हे मान्य करणे, यालाच म्हणतात भगवंत समजणे. भगवंतांच्या मनात आलं असतं तर त्या कुरुक्षेत्रावरील सगळे सैनिक एका क्षणात सगळं भस्म करून टाकलं असतं भगवंतांनी. त्यांच्यासाठी काय अशक्य आहे? हा, हो की नाही? काहीच अशक्य नाही. भगवंत बुद्धी देतात. कुठली बुद्धी? येन माम उपयंती ते, माझ्याकडे यायची. अज्ञानाचा सागर पार करून भगवत धामात जाण्याची बुद्धी ते भक्ताला प्रदान करतात. येन माम उपयंती. निष्कर्ष असा आहे की सर्व कारणांचे कारण असलेल्या परम सत्य किंवा परम ब्रह्म भगवंतांना तात्विक तर्काद्वारे जाणून घेणे शक्य नाही. ते स्वतःच आपल्या भक्तासमोर प्रकट होतात, कारण भक्त त्यांच्या चरण कमलांशी पूर्णपणे शरणागत होतो. म्हणून परम सत्य भगवंत जेव्हा या भूतलावर अवतरित झाले होते, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेली भगवद्गीता म्हणजेच अधिकृत शास्त्र असल्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. प्रभुपाद देखील काल का परवाच्या मेसेज मध्ये प्रभुपादांच्या होता की हा गुरु बोगस आहे, तो गुरु बोगस आहे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत भगवंतांना गुरु माना आणि भगवद्गीतेचा अभ्यास करा. कोण थांबवलंय तुम्हाला? भगवद्गीता एकमेव ग्रंथ असा आहे जिथे भगवान श्रीकृष्ण डायरेक्टली उपदेश देत आहेत, हे करा आणि हे करू नका. ती ऐकायची तर आपली तयारी नाही, हो की नाही? ते करायची आपली तयारी नाही, मग काय प्रॉब्लेम आहे? नाही मला गुरु चांगले भेटले नाहीत म्हणून माझी प्रगती झाली नाही. तुमच्या प्रगतीला तुम्ही एकमेव जबाबदार असता. हो की नाही? परम सत्य भगवंत जेव्हा या भूतलावर
अवतरित झाले होते तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेली भगवद्गीता म्हणजेच अधिकृत शास्त्र असल्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. एखाद्या बुद्धिमान मनुष्याला भगवंत कोण आहेत हे जाणून घ्यावयाची इच्छा असेल तर त्याने भगवद्गीता या दिव्य ग्रंथाचा अभ्यास प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे. या मार्गाने भगवान श्रीकृष्णांना यथार्थ स्वरूपात जाणून घेणे सहज शक्य आहे. आपल्या भक्तांच्या डोक्यात घातलं जातं भागवतम समजावून घेतल्याशिवाय तुम्हाला भगवंत समजणार नाही. भगवद्गीता बेसिक स्टेज आहे. भगवद्गीताच सर्वे सर्व आहे. भगवद्गीता ज्याला समजले नाही त्याला भागवत मधला भ पण समजणार नाही. भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे वेदैश्च सर्वेर अहमेय वेद्य. सर्व वेदांचा सार आहे मला जाणणे. मग मीच तुम्हाला समजावून सांगतोय भगवद्गीतेमध्ये मी कोण आहे, मी कसा आहे, मी कशात आहे, मी कुठे सापडेन, मी काय करतो, तुम्ही काय केलं पाहिजे, हेच तर आहे भगवद्गीतेमध्ये. या सगळ्याचा अभ्यास न करता, हे सगळं समजावून न घेता, त्याचं ते जीवनात न उतरता भगवंतांना शोधत सुटलाय तुम्हाला कसे सापडतील? नाही सापडणार. हो नाही. सच अ प्रोफाउंड अँड पॉवरफुल पर्पट टुडे. अतिशय उत्कृष्ट रीतीने प्रभुपाद लिहितात तात्पर्य. तुम्ही गर्व म्हणा, काय म्हणायचं म्हणा, परंतु आजच्या या युगामध्ये प्रभुपादांच्या प्रभुपादांनी ज्या प्रकारे समजावून सांगितलंय त्याचा आधार जर तुम्ही घेतला तर तुम्हाला नक्की भगवंतांची प्राप्ती होईल. इकडे तिकडे भरकटत बसू नका, काही होणार नाही. कितीतरी लोक प्रभुपादांना सोडून इकडे तिकडे जातात परत. मंडूक गती, हॉप हॉप करायची सवय लागली आपल्याला, सोडून दिलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात, काय सांगतात शेवटच्या वाक्यामध्ये, एखाद्या बुद्धिमान मनुष्याला भगवंत कोण आहेत हे जाणून घ्यावयाची इच्छा असेल त्याने भगवद्गीता या दिव्य ग्रंथाचा अभ्यास प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे. भगवद्गीता आपल्याला प्रभुपादांपेक्षा परफेक्टली कोणीच समजावून सांगणार नाही, जशी आहे तशी. मग या मार्गाने भगवान श्रीकृष्णांना यथार्थ रूपात जाणून घेणे सहज शक्य आहे. बघा, श्लोकामध्ये स्वयंभू म्हणून सांगतायत की भगवंतांना जाणून घेणे शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. प्रभुपाद तात्पर्य सांगून त्याच्या शेवटच्या वाक्यामध्ये त्याचा सारांश, त्याचा एंड करतायत की भगवंतांना जाणून घेणे सहज शक्य आहे की नाही? कन्फ्युजिंग. तुम्ही म्हणाल भागवतम सांगते शक्य नाही, प्रभुपाद म्हणतात शक्य आहे. कोणाला शक्य आहे? जो भगवद्गीतेत दिलेल्या आदेशांचा, उपदेशांचा, निर्देशांचं काटेकोरपणे पालन करतो, गांभीर्याने घेतो, सर्वतो भावे भगवंतांना शरण जातो, सर्वतो भावे. त्याच्यासाठी भगवंतांना जाणून घेणे सहज सहज शक्य आहे. हरे कृष्ण. म्हणून सांगतात स्वयंभू म्हणू, न चैते पुत्रक भारतुर हंतारो धनदानुगा विसर्गादानयोस्तात पुंसो दैव हि कारणम. म्हणून हे ध्रुव बाळ, कुबेराचे वंशज असलेले हे यक्ष तुझ्या बंधूचे वध करते नाहीत,
प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू परम भगवंतांकडून घडविला जातो, कारण तेच निश्चितपणे सर्व कारणांचे कारण आहेत. दैवम ही कारणम. पुंसो, पुंस म्हणजे मनुष्य, पुंसो दैवम ही कारणम. एक राजा म्हणून धर्माच्या रक्षणाकरता हिंसा करायला तुला परवानगी आहे, पण तू कोणी तुझ्या भावाला मारलं म्हणून त्याचा सूड उगारण्यासाठी हिंसा करायला तुला परवानगी नाही. सगळं काही भगवंतांच्या दिव्य योजनेप्रमाणे चालू आहे, सांगतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, आता आपण या तात्पर्यामध्ये पाहिलं आणि प्रभुपादांनी सांगितलं की भगवंत जे आहेत त्यांना मानसिक तर्काच्या बळावर आपण जाणू शकत नाही, आणि मग आपण सांगितलं की आपण त्यांना प्रेमभाव स्टेजला जाऊन जाणू शकतो. तर मग त्या प्रेमभाव स्टेजला जाण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण इथपर्यंत कसं जाऊ शकतो त्याबद्दल सांगा. प्रेमाच्या स्टेजला जाण्यासाठी प्रेम केलं पाहिजे. प्रेम करायला आपण विसरलोय. सगळं जग प्रेमाच्या मागे लागलंय, परंतु प्रेम शाळेत शिकवलं जात नाही. प्रेमाच्या बरोबर उलट शिकवलं जातं. एक प्रेम भाव सोडला तर मनामध्ये जे भाव आहेत ते सगळे प्रेमाच्या उलटे आहेत. स्वार्थ, लोभ, त्याच्यातून निर्माण होणारा मत्सर, द्वेष, निंदा, तिरस्कार, या सगळ्यांनाच शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे अनर्थ. आणि हे अनर्थ धुवून काढायचे असतील हृदयातले, तर भक्तांच्या संघामध्ये भगवंतांचं भजन केलं पाहिजे. भजन म्हणजे सेवा. ही प्रोसेस दिलेली आपल्या आचार्यांनी, शास्त्रांनी. आदौ श्रद्धा, सगळ्यात पहिल्यांदा श्रद्धा, त्यानंतर साधू संघ. त्या साधू संघामध्ये येऊन भजन क्रिया, आणि या भजन क्रियेद्वारे आपली होते अनर्थ निवृत्ती. अनर्थ सगळे हृदयातील निघून जातात. साधू जो असतो ना, साधूच्या मनामध्ये अनर्थ नसतात, त्याला साधू म्हणायचं. सज्जन, साधू. त्याचा संघ जर आपण केला तर त्याच्या संघामध्ये आपण हे शिकू शकतो की अनर्थ घालवायचे कसे आणि प्रेम असतं काय. स्वतःच्या बळावरती आपण शिकायला गेलो तर समजणार नाही, कारण प्रत्येक जीव, माणूसच नाही, प्रत्येक जीव हा आतून वायर्ड आहे स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी. व्हॉट्स इन इट फॉर मी, माझा काय फायदा आहे याच्यामध्ये, त्याच्याशिवाय माणूस तिथे जातच नाही. एकमेव साधू जो असतो, जो जगाच्या कल्याणासाठी काम करत असतो, त्याचा संघ जर घेतला आपण, मग आपण माझा काय फायदा आहे ही विचारसरणी, ही प्रवृत्ती सोडून देऊन मग साधू सारखं वागायला लागतो. तर ही प्रोसेस दिलेली आहे आपल्या आचार्यांनी, या प्रोसेसचं आपण पालन केलं पाहिजे. एखादा व्यक्ती असं म्हणेल की हे तर्क वितर्क ज्ञान सगळं युजलेस आहे, मग आपण कशाला रोज वाचन श्रवण करतोय, सायंटिफिकली समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. आपण जे रोज वाचन श्रवण करतोय, सायंटिफिकली समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय, हे फक्त श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी. त्याच्या पलीकडे या शास्त्राचा उपयोग होत नाही. त्याच्या पलीकडे मात्र साधू संघच लागतो. साधूंच्या संघामध्ये भगवंतांची सेवा केली, नाम सेवा, रूप सेवा, भजन म्हणजे सगळं येतं त्याच्यामध्ये. नामस्मरण करणे, जप करणे, साधना करणे आणि भगवंतांची ऍक्च्युअल सेवा करणे. मग हळूहळू आपले अनर्थ निघून जायला लागतात. स्वतः पण आपण, तुम्ही स्वतः जरी जाणलं तुमच्यामध्ये हा अनर्थ आहे, तरी तुम्ही काढून टाकू शकत नाही.
साधु संग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधु संग सर्व सिद्धी होय. बघा, कधी कधी हजारो वेळा आपण हे ऐकलेलं असतं की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. एखादा साधू येऊन सांगतो आणि लगेच पटतं आपल्याला. एक क्षणाचा 2 दिवसाचा संघ देखील अत्यंत प्रभावी असतो साधूंचा संघ. साधूच्या संघामध्ये भगवंतांची भजन केलं पाहिजे. हा मार्ग आहे हृदयातील अनर्थ घालवायचा. आणि अनर्थ घालवल्याशिवाय प्रेम येत नाही. प्रेम कुठून जबरदस्तीने आणायचं नसतं. आणखीन एक महत्वाचं पॉइंट प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात. आपला धर्मच आहे प्रेम, आपलं गुणधर्म आहे प्रेम. जसं साखरेपासून गोडवा दूर करू शकत नाही आपण, तसं आपल्यापासून प्रेम आपल्याला आपण दूर करू शकत नाही. प्रेम ऑलरेडी आहे मनामध्ये, हृदयामध्ये, फक्त त्याच्यावरती घाण साचलेला, कव्हर केलंय, आवरण आलंय मायेच्या प्रभावामुळे. हे सगळे अनर्थ आहेत ना, ते त्याच्यावरती जाऊन बसलेत. लोभ, क्रोध, मोह, मद, अहंकार, हे घालवायचे फक्त. अंधार कसा घालवायचा, तिथे प्रकाश घेऊन यायला लागतं. अंधार जबरदस्तीने जात नाही, तिथे प्रकाश घेऊन यायला लागतं. तसंच तुम्हाला फक्त हे घालवायचं काम करायचंय, प्रेमाला आणायचं काम करायचं नाही. बऱ्याच जणांना वाटतं प्रेमाने जबरदस्ती आणणारे मग प्रिटेंड करतात. बऱ्याच वेळेला प्रिटेंड करून नाही चांगलं. अनर्थ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत प्रेम तुमच्या हृदयामध्ये उदय होणारच नाही प्रेमाचा. तर अनर्थ घालवायचा खूप कॉशियसली, खूप सिन्सिअरली, विथ इंटेग्रिटी आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक नाही राहिलो, ती इंटेग्रिटी जर आपण ठेवली नाही, तर पहिली गोष्ट म्हणजे आपले अनर्थ आपल्याला मान्यच नसणार आहेत. मग घालवणार कसे? म्हणून त्याच्यासाठी दीनहीन भावना शिकवली जाते. अनर्थांवर काम केलं पाहिजे, अनर्थांवर काम केलं पाहिजे. आणि अनर्थांवर काम करणे म्हणजेच नाम जप आणि साधू संघ. साधू संघामध्ये भजन क्रिया, बर का. नाहीतर आजकाल आपण साधू संघ करतो नावापुरता. साधूचं दुसरं कामच नसतं भजन करण्याशिवाय, सेवा करण्याशिवाय. दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी आपण गेट टुगेदर केला नसला पाहिजे, भगवंतांच्या सेवेसाठी केला पाहिजे. अनर्थ निवृत्तीवर काम केलं पाहिजे. आणि अनर्थ निवृत्तीवर काम करायचं असेल तर अनर्थांची चर्चा केली पाहिजे. लोक घाबरतात अनर्थाची चर्चा करायला. निगेटिव्ह बोलू नका. अरे निगेटिव्हच आहे सगळं आपल्या जीवनामध्ये. इतके घाणेरड्या लेवलला आपण जाऊन आपण रोज वागतोय, ते कोण बंद करणार? शास्त्राचं, साधूचं काम आहे ते दाखवून देणे. चुकीचं वागताय असं करू नका. प्रभुपाद सांगतात, भगवद्गीतेचा अभ्यास करा. एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवद्गीतेचा सारांश जीवनामध्ये उतरवायचा प्रयत्न करा. प्रेम आपोआप समजेल. भगवद्गीतेत काय सांगितलंय? हे अनर्थ घालवायलाच सांगितलंय. भगवद्गीतेत म्हणतात भगवंत, ददामी बुद्धी योगम तम, जो प्रेमपूर्वक, प्रीतीपूर्वक माझी सेवा करतो. प्रीतीपूर्वक भगवंतांची सेवा करायला सगळे अनर्थ जावे लागतात. मग ते अनर्थांची पण लिस्ट देतात भगवंत भागवद्गीतेमध्ये. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, ते सगळं जीवनात उतरवलं पाहिजे. कॉन्शियसली उतरवलं पाहिजे. सजग, ज्याला म्हणतात सजग, सदैव प्रत्येक क्षण सजग राहिलं पाहिजे. भक्ताचं लक्षण असतं सजग, सतर्क. भौतिक जगातल्या भौतिक प्रकृतीवरती माझ्या अनर्थांमुळे माझं पतन तर होत नाही आहे ना.
परत माझे अनर्थ मला पकडत तर नाही आहेत ना. अनर्थ सोडून द्यायचे आहेत आपल्याला. अनर्थ हजारो प्रकारचे असतात, त्यांची कॅटेगरी केली आहे 6 प्रकारामध्ये, परंतु असतात हजारो प्रकारचे. कॅटेगरी केल्यामुळे लवकर आपल्याला लक्षात येत नाही. काय म्हणतात? काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर. परंतु तो मद काय असतो, मोह काय असतं, हे छोट्या छोट्या गोष्टीतनं कळतं आपल्याला. ते आपल्याला कधी कधी वाटतं की हा मोह नाही आहे, परंतु तो मोहच असतो. मग हे समजावून घेण्यासाठी, हे समजावून कोणीतरी सांगण्यासाठी, हे कोणीतरी आपल्यावरती लादण्यासाठी, फोर्स करण्यासाठी साधूंचा संग करावा लागतो. हेच गणित आहे. प्रेम कुठून आणायची गरज नसते, प्रेम ऑलरेडी असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. दंडवत. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत.